पुण्यातील वानवडी भागातील हा अपघातग्रस्त टँकर एक अल्पवयीन मुलगा चालवत होता। अवघं 14 वर्ष या मुलाचं वय होतं। पाणी वाहतूक करणारा हा टँकर पहाटे 6:30 वाजता वेगाने निघालेला होता आणि कुस्तीचं प्रशिक्षण घेणाऱ्या काही मुली व्यायामासाठी धावण्याचा व्यायाम करण्यासाठी रस्त्यावरती होत्या। त्यांचे प्रशिक्षक असलेले संतोष डुमे त्यांना प्रशिक्षण देत होते। त्यांच्या पत्नी सोबत टू व्हीलरवरती होत्या आणि अशा वेळी या अपघातग्रस्त टँकरनी समोर धावणाऱ्या मुलींना धडक दिली। संतोष डुमे यांच्या पत्नी त्यामध्ये देखील जखमी झाल्या। सर्वात आधी सांगा की ज्या तुमच्या विद्यार्थिनी आहेत, तुमची पत्नी आहे, त्यांची तब्येत कशी आहे? हे आता भारतीय विद्यापीठ इथे ऍडमिट केलेलं आहे। त्यांचं आता स्कॅनिंग वगैरे चालू आहे तिथे। त्यांना मणक्याला मार, दोघींना, मुलीला पण लागलेला आहे त्या आणि मिसेसला पण मणक्याला मार लागलेला आहे। त्यांना इथे कारण ऑर्थोचे डॉक्टर नव्हते, त्यामुळे इथल्या हॉस्पिटलमधून परत भारतीला शिफ्ट करण्यात आलेलं आहे। ते अजून ट्रीटमेंट चालू आहे तिथे। नक्की काय प्रकार घडला? ऍक्च्युली आम्ही रनिंग करत पुढे चाललेल्या होत्या मुली आणि मी टू व्हीलरवर पाठीमागे त्यांच्या मागे होतो। तर अचानक एक मुलगी पाठीमागे राहिली म्हणून तिला पुढे चल म्हणत होतो, तेवढ्यात पाठीमागून एकदम आवाज झाला। ती मुलगी मला दिसलीच नाही। मिसेसही माझी गाडीवरून उडून पुढे पडली, मला तेही कळलं नाही। मी गाडी खाली मुलगी, ती 2 चाकाच्या मध्ये आतमध्ये गाडीच्या खाली मुलगी होती, तिला आम्ही बाहेर काढली। ती नशीब की टायर खाली गेली नाहीये। ती धुळ्याची मुलगी आहे, इथे प्रशिक्षण घेण्यासाठी इथे आलेली आहे आणि तिला मग मिसेसला आणि तिला मग एका रिक्षावाल्याला थांबून त्यात बसून आम्ही त्या एक कोंडव्यातल्या हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं आणि त्या मुलाची चौकशी केली आम्ही, जो गाडी चालवत होता। तर त्याचं वय 14 आहे आणि त्याचा मालक येऊन आम्हाला म्हणतोय की नाही, दवाखान्याचा खर्च देतो, तुम्ही कंप्लेंट देऊ नका, आपण सेटलमेंट करू, हे करू। त्यांना म्हटलं नाही, मी तुमचा अग्रवालच करणार। मी हीच भाषा त्यांना वापरली। साहजिक आहे, कारण हा जीवाशी खेळ आहे। इतक्या सगळ्या घटना अल्पवयीन मुलांकडून पुण्यात होऊन देखील या मुलांचे पालक जर त्यांच्याकडे अशा इतक्या मोठ्या टँकरची चावी सोपवत असतील आणि भर रस्त्यावरून जर तो चालवला जात असेल तर या अल्पवयीन गुन्ह्यांच्या बद्दलच्या कायद्यामध्येच बदल करण्याची गरज आहे। आता काय परिस्थिती आहे? कोणाकोणाला पोलिसांकडून तुम्हाला काय माहिती मिळाली? पोलिसांकडून आता मला माहिती, त्यांनी मालकालाही अटक केलेली आहे, त्या मुलाच्या वडिलांनाही अटक केलेली आहे। काय नाव आहे वडिलांचं? वडिलांचं नाव नाही मला आता, पठाण म्हणून आहेत आणि त्या मुलाचं वय 14 वर्ष 8 महिने आणि त्याच्या वडील त्यांचं म्हणणं की आम्हाला माहित नाही, तो गाडी घेऊन गेला। मालकांचे भाऊ आले होते, म्हटले मी स्वतः वकील आहे। मालक बोराडे म्हणून आहेत, बोराडे म्हणून मालक आहेत, महेंद्र बोराडे। त्यांचे भाऊ पहिले आमच्या इथं आले होते त्या स्पॉटवरती। ते म्हटले आपण असं करू, आपण तसं करू, मी वकील आहे स्वतः। मग अशी त्यांनी आता मी आता स्वतः बघितले चौकीमध्ये, त्यांनी अटक केली आणि दोघांवरती वेगवेगळी केस करतो असे स्वतः PI इंगळे साहेब बोललेले आहेत। आता तुमची मागणी काय असणार आहे? आमची मागणी अशीच आहे की या अशा, जर आज मी मागे नसतो तर पुढे माझ्या पळणाऱ्या 25 मुलींना चिरडला असतं याने, त्या वाचल्या उलट। पण असं लहान मुलांच्या हातात गाड्या देणं किंवा हे टँकरवाले म्हणतात त्यांनी गाडी कधी नेली, माझं म्हणणं आहे अहो त्यांच्या हातात चावीच मिळाली कशी? म्हणजे माझं तर असं हे म्हणणं आहे की तो ड्रायव्हर, तो मुलगा ड्रायव्हरच असावा, कारण भरपूर या पुण्यामध्ये आपण बघतोय आणि मी स्वतः पुणे महानगरपालिकेत कॉन्ट्रॅक्ट बसवरती ड्रायव्हर आहे आणि लहान मुलं पण गाड्या एवढ्या चालवतायत, मोठ्या गाड्या, आणि टँकरवरती हमखास लहान मुलंच आहेत भरपूर। मी धायरी परिसरात राहतो, तिथेही पाहिलंय मी की लहान मुलंच गाड्या चालवतायत, त्यांच्याकडे लायसन नसणारच आहेत। यातून प्रश्न हा निर्माण होतो की जर रस्त्यावरती लहान मुलांकडून अशी वाहनं चालवली जात असतील तर मग पोलिसांची जबाबदारी आहे, RTOची जबाबदारी आहे की इतकी मोठी वाहनं अशा स्वरूपात रस्त्यावरती का येत आहेत? आता या मुलाला ताब्यात घेतलंय, त्याच्या वडिलांना पण अटक केली आहे। मालकाच्या बाबतीत काय म्हणतायत पोलीस? नाही, पोलिसांनी सांगितलं की मालकालाही अटक केलेली आहे आणि रितसर त्याची वेगळी तक्रार आपण देणार आहे, कारण एकत्र केलीत त्यांना जामीन होईल। तर पोलीस मला आता इंगळे साहेब तेच म्हणाले की यांना अटक आता आम्ही वेगळी दाखवली तर यांना 10 वर्ष शिक्षा लागेल आणि त्या मुलाला वेगळी। अच्छा, तुमच्या पत्नींच्या बाबत डॉक्टरांनी काय सांगितलंय? त्यांना आता मणक्याला मार आहे, आता स्कॅनिंगला घेऊन गेलेत, अजून स्कॅन रिपोर्ट आलेले नाहीयेत, त्यामुळे नाही अजून ते कळलेलं। तर पुण्यामधला कल्याणी नगरचा पोर्शे कार अपघात असेल किंवा त्यानंतर विश्रांतवाडीमध्ये अल्पवयीन मुलांनी 3 वाहनांना धडक देऊन लोकांना जखमी करणं असेल किंवा पुण्यातील औंध भागामध्ये अल्पवयीन मुलांच्या टोळक्यांनी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाची दारूसाठी पैसे न मिळाल्यामुळे हत्या करणं असेल,
हे सगळं हेच सांगतायत की मुलांचं वयात येण्याचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. काळाच्या ओघामध्ये प्रत्येक पिढीमध्ये जो काही बदल होत जातो आणि त्यामुळं अल्पवयीन आहेत म्हणून जो काही बघण्याचा एक दृष्टिकोन आहे तर तो कायदेशीर दृष्ट्या बदलण्याची गरज आहे, हेच या सगळ्या घटना सांगतायत. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे जबाबदारी आहे ती पालकांची. पालक या मुलांना कशा प्रकारे संस्कार देतात किंवा कशा प्रकारे वाढवतात यावरती बरंच काही अवलंबून आहे. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.